नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा, विषय इंग्रजी, पोएम 2.1 सॉन्ग ऑफ द ओपन रोड, त्यामधील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A4 आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. A4मधील पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, रीड द एक्सप्रेशन ओल्ड डिलिशियस बर्डन्स. की या कवितेमध्ये एक ओळ आलेली आहे, एक फ्रेज आलेली आहे, ओल्ड डिलिशियस बर्डन्स. तर त्याला वाचल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं, अ बर्डन कॅन नॉट बी डिलिशियस. बर्डन म्हणजे ओझे हे कधीच डिलिशियस, मधुर किंवा चांगले असे नसते. की असं आपण कधी म्हणू शकत की माझ्या अंगावर खूप चांगलं ओझं आहे किंवा मधुर ओझं वाटतं ते. द पोएट हॅज यूज दिस कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स टू एक्सप्रेस दॅट ही हॅज मेनी स्वीट मेमरीज ऑफ द पीपल अँड प्लेसेस विच ही वूड लाईक टू रिमेंबर फॉर एव्हर. तर याचा अर्थ या ठिकाणी कवीनं काय दिलेलं आहे की या शब्दांचं कॉम्बिनेशन करून त्यानं असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे, असं व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे की कवीजवळ अशा खूप चांगल्या स्वीट मेमरीज, अशा गोड आठवणी आहेत. कोणाच्या तर काही लोकांच्या, काही जागेंच्या ह्या गोड आठवणी त्याच्याकडे आहेत आणि ह्या गोड आठवणी त्याला वारंवार आणि कायम आठवण करावीशी वाटते, त्या आठवणीत ठेवाव्याशा वाटतात. हे याला त्यानं ओल्ड डेलिशियस बर्डन्स असं म्हटलेलं आहे. द पोएट हॅज यूज्ड सिमिंगली कॉन्ट्रॅडिक्टरी एक्सप्रेशन टू कन्वे द मिनिंग. की कवीनं काय केलेलं आहे की या ठिकाणी जे परस्पर विरोधी किंवा एकमेकाला विरोधी अशा ज्या अभिव्यक्ती आहे त्या अभिव्यक्तींद्वारे असं समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे, दॅट हिज हर्ट इज फुल ऑफ स्वीट मेमरीज ऑफ गुड अँड काइंड पीपल. की त्याचं हृदय हे चांगल्या आणि दयाळू लोकांच्या स्मृतींनी, गोड आठवणींनी हे भरलेलं आहे, फुल झालेलं आहे. दो ही वॉन्ट्स टू बी फ्री फ्रॉम एनी टाईप ऑफ अटॅचमेंट. की जरी त्याला असं वाटतं की आपण सगळ्या बंधनातून दूर व्हावं, मुक्त व्हावं, ही वॉन्ट्स टू चेरिश दीज स्वीट मेमरीज इन हिज हर्ट फॉर एव्हर. तरीसुद्धा त्याला त्याच्या प्रियजनांच्या गोड आठवणी ह्या शेवटपर्यंत फॉर एव्हर त्याच्या हृदयात ठेवायला त्याला आवडतात, मनात साठवायला आवडतात. या अपोजिट आयडियाजमध्ये, या विरुद्धार्थी कल्पनांमध्ये जी अभिव्यक्ती दडलेली आहे, इट मेक्स हिम अबसर्ड ऑर अनलाइकली. की जी अबसर्ड वाटते, अनलाइकली वाटते, ऑल्दो इट मे बी ट्रू, पण ही खरी असू शकते. जरी अबसर्ड आहे, मिनिंगलेस आहे, अनलाइकली आहे, तरी ती खरी ठरू शकते. दिस इज कॉल्ड पॅराडॉक्स. आणि या रचनेलाच पॅराडॉक्स म्हणतात. की पॅराडॉक्स हा एक फिगर ऑफ स्पीच, एक पोएटिक डिव्हाइसेस, एक भाषेचा अलंकार आहे. तर ही माहिती होती पॅराडॉक्सची, की कसं ओल्ड डिलिशियस बर्डन्स या फ्रेजमधून, या ओळीतून कसं पॅराडॉक्सचं वर्णन किंवा कसं पॅराडॉक्सचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहिलं. दुसरी ॲक्टिव्हिटी बघूयात आता. द रोड इन द पोएम डज नॉट मीन ओनली द रोड टू ट्रॅव्हल. की कवितेत जो रोड सांगितलेला आहे, जो रस्ता सांगितलेला आहे, तो फक्त प्रवासाचा रस्ता नाही. तर द पोएट वॉन्ट्स टू सजेस्ट द रोड ऑफ लाईफ. तर तो जीवनाचा रस्ता आहे. एक्सप्लेन द मेटाफर विथ द हेल्प ऑफ द पोएम. की या कवितेमध्ये या ओळीच्या अनुषंगाने वापरलेलं जे रूपक आहे ते एक्सप्लेन करा, त्याचं विश्लेषण करा असं सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल, द रोड इन द पोएम डज नॉट मीन ओनली द रोड टू ट्रॅव्हल. द पोएट वॉन्ट्स टू सजेस्ट द रोड ऑफ लाईफ. इन आवर लाईफ वी प्लॅन जर्नी अँड वी एक्सपेक्ट an enjoyable trip. We get hallucinate by the scenario. We meet strangers. In this journey, we face many problems, difficulties. We complete our journey without any argument. Journey on road metaphorically symbolizes the journey of life. In our life, we have our family members, friends, relatives. We are unaware about the future, good or bad. We works whether we get success or failure.
In this journey, our attitude towards life reflects our journey. With the help of this, we can face anything. तर ही होती आपली दुसरी ॲक्टिव्हिटी. तिसरी ॲक्टिव्हिटी आहे फ्री वर्स संदर्भात. फ्री वर्स इज अ पोएट्री दॅट डज नॉट राईम ऑर हॅव अ रेग्युलर रिदम. की फ्री वर्स ही अशा प्रकारची कविता असते की ज्या कवितेमध्ये यमक नसते आणि कोणत्याही प्रकारचा रिदम, ताल, लय ज्याला आपण म्हणतो तो नसतो. द फीचर्स ऑफ फ्री वर्स आर. आता आपण फ्री वर्सचे फीचर्स, त्याचे जे वैशिष्ट्य आहेत ते बघूयात. इट इज अ लिटररी डिव्हाइस दॅट इज फ्री फ्रॉम ऑल लिमिटेशन्स ऑफ रेग्युलर मीटर ऑर रिदम. की हे अशा पद्धतीची संरचना असते, अशा पद्धतीची रचना असते की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जे नियमित मीटर, जे वृत्त आहे त्याचं बंधन नसते किंवा रिदम, ताल, लय याचंही बंधन नसते. डज नॉट राईम विथ फिक्स्ड फॉर्म. की एक निश्चित केलेल्या फॉर्ममध्ये यमक या ठिकाणी नसतात. अँड स्टील इट प्रोव्हाइड्स अॅन आर्टिस्टिक एक्सप्रेशन. आणि तरीसुद्धा हे आपल्याला एक खूप चांगल्या पद्धतीचे अभिव्यक्ती आपल्यासमोर सादर करतात, आपल्यापर्यंत पोहोचवतात. इन दिस वे द पोएट कॅन गिव्ह हिज ओन शेप टू पोएम ॲज ही डिझायर्स अँड कॅन यूज व्हेरियस पोएटिक डिव्हाइसेस टू क्रिएट द इफेक्ट ही कन्सिडर सुटेबल फॉर पीस. मग अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं राईम रिदम न वापरतात कवी आपल्या कवितेला आकार देतो. आपल्या ज्या इच्छा आहेत, आपल्या ज्या तीव्र इच्छा आहेत त्या वापरण्यासाठी तो बरेचसे पोएटिक डिव्हाइसेस, भाषेचे अलंकार या ठिकाणी वापरतो आणि या कवितेसाठी, या लिखाणासाठी जे आवश्यक असा इफेक्ट, परिणाम देण्याचा जो प्रयत्न करतो तो या ठिकाणी सुटेबली, योग्य पद्धतीनं तो प्रभाव यावर पाडण्याचा प्रयत्न करतो. ॲज फ्री वर्स गिव्ज ग्रेटर फ्रीडम फॉर चूजिंग वर्ड्स. की फ्री वर्स काय करतं? फ्री वर्स आपल्याला एक स्वातंत्र्य देतं की जास्तीत जास्त शब्द आपण निवडावेत, आपल्या मनानं आपण शब्द निवडावेत, कोणत्याही बंधनात या ठिकाणी राहण्याची आवश्यकता नसते. अँड कन्वेईंग देअर मीनिंग टू रीडर्स. की जास्तीत जास्त शब्द निवडून त्यांचा जो अर्थ आहे तो त्या वाचकापर्यंत पोहोचवतात. इट इज फ्री फ्रॉम आर्टिफिशियलिटी ऑफ अ टिपिकल पोएटिक एक्सप्रेशन. की एक कृत्रिमतेपासून जी टिपिकल कवितेची जी अभिव्यक्ती आहे त्या अभिव्यक्तीपासून ही फ्री, मुक्त राहण्याचं काम करते. दिस टेक्निक इज कॉमनली यूज्ड इन मॉडर्न पोएट्री. या टेक्निकचा वापर मॉडर्न पोएट्रीमध्ये अत्यंत जास्त प्रमाणात करण्यात आलेला आहे. आता आपल्याला रिमेंबर करायला सांगितलेलं आहे. हे दिलेले आहेत. ऑल्दो फ्री वर्स रिक्वायर्स नो मीटर, राईम ऑर अदर ट्रॅडिशनल पोएटिक टेक्निक्स, इट इज द यूज ऑफ इंटरनल पॅटर्न ऑफ साऊंड्स, the choice of exact words and their chosen places are the factors which attribute the free verse its lyrical or rhythmic beauty. की जरी फ्री वर्समध्ये मीटर नसतील, राईम नसेल, बाकी जे ट्रॅडिशनल पोएटिक टेक्निक नसतील, पण या ठिकाणी इंटरनल पॅटर्न ऑफ साऊंड आहे. त्यानंतर एक्झॅक्ट वर्ड या ठिकाणी निवडलेले असतात. त्यानंतर त्यांची जी एक्झॅक्ट जागा असते. या सगळ्या फॅक्टरमुळं, या सगळ्या घटकांमुळं, या कवितेच्या सगळ्या गुणधर्मामुळं, जे फ्री वर्सचे गुणधर्म आहेत, एक खूप चांगल्या पद्धतीचे रिदमिक लयानं भरलेलं एक सौंदर्य या ठिकाणी निर्माण होतं. दुसरा मुद्दा दिलेला आहे. फ्री वर्स इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम ब्लँक वर्स. की फ्री वर्स आणि ब्लँक वर्स ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर आपण फ्री वर्स आणि ब्लँक वर्सवर एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहोत. विच इसेन्शियली हॅज टू ऑकर इन आयॅम्बिक पेंटामीटर. की जे आयॅम्बिक पेंटामीटरमध्ये असते. ब्लँक वर्स इज पोएट्री रिटन विथ रेग्युलर मेट्रिकल बट अनराईम लाईन्स. की ब्लँक वर्समध्ये काय की रेग्युलर मीटर असतं, त्यामध्ये असलेलं जे वृत्त आहे ते रेग्युलर असतं, नियमित असतं, पण त्याच्या ज्या ओळी आहेत ह्या ओळीमध्ये रायमिंग नसते, यमक नसते. इट इज डिस्क्राईब ॲज द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ द इंग्लिश पोएट्री. की याचंच वर्णन मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ इंग्लिश पोएट्री असं केलं जातं. विच हॅज बीन इन्फ्लुएन्शियल सिन्स द 16th century. आणि याचा प्रभाव 16व्या शतकापासून पडलेला पाहायला आपल्याला मिळतो.
चौथी ॲक्टिव्हिटी आहे, देर आर सर्टन वर्ड्स दॅट आर रिपीटेड इन द पोएम. फॉर एक्झाम्पल, नो मोर इन लाईन 7. फाइंड आउट अदर सिमिलर एक्सप्रेशन्स. एक्सप्लेन द इफेक्ट दे हॅव क्रिएटेड इन द पोएम. की या ठिकाणी काही शब्द हे कवितेमध्ये पुन्हा पुन्हा आलेले आहेत. जसं आपण पाहतो की नो मोर, 7व्या ओळीत नो मोर हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. तर अशाच प्रकारचे आपल्याला पुन्हा पुन्हा आलेले जे एक्सप्रेशन्स आहेत, जे शब्द आहेत, ते शोधायचे आहेत. अँड एक्सप्लेन द इफेक्ट दे हॅव क्रिएटेड इन द पोएम. की अशा पुन्हा पुन्हा आलेल्या शब्दांमुळे कवितेवर कोणता परिणाम झालेला आहे, कसा प्रभाव पडलेला आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघूयात मग कोणकोणते शब्द आलेले आहेत पुन्हा पुन्हा. पहिला शब्द आलेला आहे ओपन रोड. दिस ओपन रोड इंडिकेट्स द पाथ इन लाईफ is open wide for the poet or person to make any choices he wants. The opportunities are limited. त्यानंतर एक शब्द आलेला आहे पुन्हा पुन्हा, तो आहे बिफोर मी. द पोएट इज लुकिंग ॲट द रोड अहेड. हिज फ्युचर लाईफ इज आउटलुक फॉर द अपकमिंग जर्नी. नंतर एक शब्द आलेला आहे हेन्सफोर्थ आय. द पोएट कन्वेज from the point onwards he has decided to do or not to do contain certain things. नंतर गुड फॉर्च्यून हा शब्द आलेला आहे पुन्हा पुन्हा याच्या कवितेमध्ये. ही बिलीव्स गुड फॉर्च्यून और डेस्टिनी इज नॉट एक्सटर्नल, इट इज विदिन वन्स पॉवर, इन वन्स ओन हँड्स. आणखी एक शब्द आहे जो पुन्हा पुन्हा आलेला आहे, तो आहे आय नो. लाईन्स 11 and 12मध्ये हा आलेला आहे. दिस शोज हिज फुल अवेअरनेस. आणखी एक शब्द आहे जो आहे आय कॅरी. हा पुन्हा पुन्हा आलेला आहे कवितेमध्ये. इट इंडिकेट्स द वेट ऑफ द बर्डन्स दो दे मे बी डिलिशियस. आणि शेवटचा एक आलेला आहे की दे आर. इट emphasizes that entity, constellations or people with power belongs where it is. आता वळूयात आपण 5व्या ॲक्टिव्हिटीकडे. द यूज ऑफ पर्सनल प्रोनाऊन आय इज एव्हिडंट अँड प्रॉमिनंट इन दिस पोएम. गिव्ह रिझन्स. की यामध्ये या कवितेमध्ये प्रोनाऊन सर्वनाम आयचा वापर हा प्रॉमिनंट प्रभावकारी आहे. तर याच्यामागचे कारण काय आहे ते आपल्याला पाहायचे. तर the repetition of pronoun I occurs many times in this poem. This I denotes self. ते स्वतःबद्दल सांगतं की what is self. त्यासाठी हा I वापरला आहे. It denotes self. It shows confidence, reliability, his independent attitude, his belief on self. He knows the strength and lacunas within him. He is ready to use opportunities. He is sure about his attempts and he is fully aware of his abilities. म्हणजे यावरून आपल्याला असं लक्षात येतं की त्याला स्वतःची जाणीव होती, त्याला स्वतःबद्दल विश्वास होता, स्वतः तो ह्या सगळ्या गोष्टी करायला तयार होता आणि स्वतःबद्दलचं एक प्रभावकारी मत मांडण्यासाठी किंवा स्वतःचं प्रभावकारी वर्णन करण्यासाठी या ठिकाणी आय हे प्रोनाऊन या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि त्याच्यामुळं हे आय हे प्रोनाऊन हे एव्हिडंट आणि प्रॉमिनंट आहे या पोएममध्ये. इथं आपण ॲक्टिव्हिटी A4 ही पूर्ण केली. अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्स सदैव तुमच्यासाठी खुला आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.